वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या कुन्देन्दु तुषारहारधवला या शूरवस्त्रान्कृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवी सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। समचरणसरोजं सान्द्रलीलाम्बुधारं चलनगीतपाणिं मण्डनं दडाढाम् तरुणतुलसीमाला कण्ठरं कञ्चनेत्रं सदयकमलहासं विठ्ठलं चिन्तयामि। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे हरणानन्दमाधवम्। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। पांडुरंग हरि वासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि। Oh
मी तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी विपत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती, सनदी करीतसे पंढरीनाथ महाराज की जय. तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. युगे 28 भक्तासाठी विटेवर उभा असते पांडुरंग, त्याच्या वामांगी असलेली रघुमाई यांना वंदन करते आणि माझ्या कीर्तन सेवेस प्रारंभ करते. आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग हा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. आपला महाराष्ट्र हा संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. या महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले ज्यांनी आपल्याला भक्तीचा मार्ग. अशा संतांपैकी एक संत म्हणजे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय. यांचा जन्म इंद्रायणी नदीच्या पवित्र तीरावर असलेल्या देहू गावी. त्यांचा अधिकार सांगताना मोरोपंत म्हणतात, त्याचप्रमाणे संतांच्या मांदियाळीतील मुख्य संत म्हणजे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय. हे जगद्गुरु तुकोबाराय आजच्या निरूपणा
बोलिया चंद्रकला आज खंडा करितो भक्ताया के भालाबाशी गुरुजनाय सगुहारी. श्रोते हो, आपण भगवंताच्या प्रत्येक अवतारामध्ये त्याच्या हातात कोणतं तरी शस्त्र आहेच. प्रभू रामचंद्रांच्या हातात धनुष्यबाण, श्रीकृष्णाच्या हातात सुदर्शन चक्र. आपण काय म्हणतो, आपल्या पांडुरंगाकडे कोणतंच शस्त्र नाही, कारण त्याचे दोन्ही हात कमरेवर आहेत. अहो, पण याचे दोन्ही हात जरी कमरेवर असले तरी त्याच्या पायाखाली वीट आहे, आणि या विटेखाली त्याने कलियुगी राक्षस डांबून ठेवला आहे. म्हणजेच पांडुरंगाकडे सुद्धा शस्त्र आहे. भगवंताच्या प्रत्येक अवतारामध्ये त्याच्याकडे शस्त्र आहे. आता प्रश्न असा आहे की ते शस्त्र का बरं आहे? तुकोबाराय याचे उत्तर अभंगामध्ये देतात. तुकोबाराय म्हणतात, हा भगवंत हातात चक्र गदा घेऊन धंदा करतो. कसला धंदा करतो? आपल्या भक्तांना पायापाशी राखण्याचा आणि दुष्टांचा संहार करण्याचा हा भगवंत धंदा करतो. असा हा भगवंत अव्यक्त आहे, निराकार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अव्यक्त निराकारे रूपारे गुणवंत तुका म्हणे पुरवीच्या जयातई सावित्रण गोपाल कृष्ण भगवान की जय. तुकोबाराय सांगतात, भगवंत हा अव्यक्त आहे, पण तो आपल्या भक्तांसाठी व्यक्त होतो, साकार होतो आणि अवतार घेतो. मग भगवंत अवतार घेतो ते कशासाठी? भगवान गोपाल कृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंत सांगतात, ज्या ज्या वेळी या संपूर्ण सृष्टीला अवताराची गरज पडते, धर्माचा ऱ्हास होतो, अधर्म असतो, त्यावेळी मी स्वतः साधूचे रक्षण करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी अवतार घेतो. श्रोते हो, मग ज्या धर्माची स्थापना करण्यासाठी स्वतः भगवंत अवतार घेतो, तो धर्म कोणता? त्या धर्माचे नाव काय? त्याची व्याख्या काय? शास्त्रकार म्हणतात, धारणात धर्म इत्याहु धर्मो धारयते प्रजा यः स्यात् धारण संयुक्त सधर्म इति निश्चिताः. जो सर्वांना धारण करतो, एकत्र करतो तो धर्म. ज्याच्यामध्ये सर्वांना एकत्र करण्याची ताकद आहे तो धर्म. असा हा धर्म, याचे आपण रक्षण केले पाहिजे. मग धर्माचे रक्षण करणे म्हणजे हातात तलवार घेऊन इतर धर्मियांबरोबर युद्ध करणे का? तर मग धर्माचे रक्षण करणे म्हणजे काय? धर्माचे रक्षण करणे म्हणजे आपण आपल्या धर्माचे आचरण करणे, म्हणजे आपण आपल्या धर्माचे रक्षण करणे. अशा या धर्मासाठी स्वतः भगवंत अवतार घेतो. मग असे किती अवतार घेतो? 10 की भागवतात सांगितलेले 24 अवतार. असे किती अवतार घेतो? संत नामदेव म्हणतात,
अशा वेळा ज्या ज्या वेळी या संपूर्ण अस्तित्वात जशा जशा अवताराची गरज पडते त्याला अनुसरून हा भगवंत अवतार घेतो. ज्यावेळी रावणाचा अन्याय अत्याचार वाढला तेव्हा त्याला मारण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतले. कंसाचे निदान करण्यासाठी श्रीकृष्णांनी अवतार घेतले. आणि जेव्हा या संपूर्ण महाराष्ट्राच्या भूमीत मुघलांचा अन्याय अत्याचार वाढला तेव्हा चैतमुंड बिंडासुरमर्दिनी उलट मंड महिषासुरमर्दिनी शुंभरी शुंभरी धारिणी कालिका महाराष्ट्र धर्मरक्षिका आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने जिजाऊच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. या रयतेला मुघलांच्या अन्याय अत्याचारापासून वाचवणाऱ्या राजाचा अवतारला महाराष्ट्राच्या मुलीच म्हणजे ज्या ज्यावेळी जशा जशा अवताराची गरज पडते त्याला अनुसरून हा भगवंत अवतार देतो. भगवंत अवतार देतो म्हणजे तो मानवी देह धारण करतो. आपण आता मानवी देह धारण केला आपल्याला फार दुःख भोगावे लागते, क्लेश भोगावे लागते. मग तसे जेव्हा भगवंत मानवी देह धारण करतो अवतार देतो तेव्हा त्याला क्लेश भोगावे लागतो, दुःख भोगावे लागते. प्रभू रामचंद्रांना वनवास भोगावा लागला. अहो श्रीकृष्णाबद्दल चोरीचा आरोप सुद्धा झाला. साऱ्या जगाचा मालक तो पण त्याच्यावर सुद्धा सेव्यंत कोणी चोरला असा आरोप झाला. चोरला नसताना सुद्धा आरोप सहन करावा लागला. म्हणजे भगवंताला अवतार घेऊन दुःख भोगावे लागले, क्लेश भोगावे लागले. मग अशा या भगवंताची आपण भक्ती केली पाहिजे. श्रोते हो, भक्ती करणे म्हणजे काय? भक्ती करणे म्हणजे दिवसभर त्या भगवंतासमोर बसून राहणे का? नाही. तर मग भक्ती करणे म्हणजे आपण मुखाने त्या भगवंताचे नाम घेतो, अंतर्भावपूर्वक मनाने त्या भगवंताचे नाम घेतो. आर्यकार म्हणतात नाम सदा आवडीने गायले पाहिजे आणि इतरांना सांगितले पाहिजे. असे हे भगवंताचे किंवा इतर कोणत्याही गोष्टीचे वस्तूचे नाव फार महत्वाचे. तसे आपल्याला एखाद्या गावात जायचं, आपल्याला त्या गावाबद्दल सर्व माहिती आहे परंतु त्या गावाचं नावच माहिती नाही. तर आपण त्या गावापर्यंत पोहोचू शकतो का? नाही. मग आपण भगवंताचे पूजन केले, यज्ञ याग केले परंतु मुखाने त्या भगवंताचे नामच घेतले नाही तर त्या भगवंता
आपण पोहोचू शकतो का? नाही. म्हणून आपण भगवंताचे नाम घेतले पाहिजे. श्रोते हो, या नामात फार शक्ती आहे. जेव्हा सेतू बांधत होते तेव्हा भगवंताचे नाव दिलेला दगड पाण्यात तरंगला. पाषाण पाण्यात तरंगतो एवढी शक्ती या नामाची आहे. असे हे भगवंताचे नाम आपण घेतले पाहिजे. नाम, भक्ती हे आपल्याला भगवंताच्या जवळ घेऊन जाते. भगवंतापर्यंत पोहोचण्याचा हा मार्ग आहे. आणि जेवढे आपण त्या भगवंताच्या जवळ असू तेवढेच आपल्याला अडचणी कमी आहेत. आता आपल्याला एसटीने प्रवास करण्याचा अनुभव असतो, सवय असते. जेव्हा आपण या एसटी मध्ये चढतो तेव्हा जेवढे त्या बस चालकाच्या जवळ असतो तेवढे आपल्याला धक्के कमी सहन करावे लागतात. पण जेवढे मागे जाऊ म्हणजे त्या बस चालकापासून दूर जाऊ तेवढे जास्त धक्के सहन करावे लागतात. हो, हा तर बस चालक, पण तो भगवंत तर साऱ्या विश्वाचा चालक आहे. मग आपण जेवढे त्याच्या जवळ असू तेवढ्या आपल्याला अडचणी कमी येणार आणि जेवढे त्याच्यापासून दूर होऊ तेवढाच आपल्याला क्लेश, दुःख जास्त भोगावं लागेल. म्हणून या भगवंताच्या जवळ जाण्यासाठी आपण या भगवंताचे नाम घेतले पाहिजे, भक्ती केली पाहिजे. श्रोते हो, भगवंताची प्रकृती व पुरुष ही दोन रूपे आहेत. ज्यावेळी संपूर्ण सृष्टीला जशा अवताराची गरज पडते तसा अवतार हा भगवंत देतो. तसा प्रकृती किंवा पुरुष या स्वरूपातून तो व्यक्त होतो. असाच एक गुणवंत असून त्याने संपूर्ण सृष्टीत हाहाकार माजवला होता. त्याचे निर्धारण करण्यासाठी परमेश्वराने प्रकृती म्हणजे शक्ती रूपात अवतार घेतला. त्याची कथा आपण पूर्ववर्गात ऐकणार आहोत. त्यामुळे संत जगद्गुरु संत तुकाराम याचा अभंग त्याचे स्मरण करूया.
आपण काही वेळ त्या जगन्नाथाचे नामस्मरण करू. देव आणि असुर यांच्यामध्ये युद्ध सुरू. तेव्हा देवांचे राजे अमरपती इंद्र आणि असुरांचा राजा महिषासुर नावाचा महाप्रतापी सेनापती. या महिषासुराच्या वडिलांचे नाव होते रंभासुर. याचा जन्म एका म्हशीपासून झाला म्हणून तो महिषासुर. त्याला त्रिलोकात आपली सत्ता निर्माण करायची, सर्वांना आपल्या ताब्यात ठेवायचे होते, सिंहासन मिळवायचे होते. म्हणून त्याने ब्रह्मदेवाची कठोर उपासना सुरू केली. मग ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले. श्रोतेहो, हा सुद्धा एक असुरच होता. मग हा काय वर मागणार? सर्व असुर देव प्रसन्न झाल्यावर जो वर मागतात तोच वर या महिषासुराने सुद्धा मागला. हा महिषासुर म्हणाला, ब्रह्मदेवा, मला अमरत्वाचा वर हवा आहे. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, हे बघ महिषासुर, जो प्राणी, तो मनुष्य किंवा जो सजीव जन्माला येतो तो मरण पावतो. मरण हे अटळ आहे, ते आज उद्या येणार नाही, ते आपण टाळू शकत नाही. त्यामुळे मी तुला अमरत्वाचा वर देऊ शकणार नाही. महिषासुर म्हणाला, ठीक आहे, जर मला अमरत्वाचा वर मिळणार नसेल तर मला देवांकडून मरण नको, मला राक्षसांकडून मरण नको, मला ऋषीमुनींकडून मरण नको, मला कोणत्याही पुरुषाकडून मरण नको. ब्रह्मदेव म्हणाले, जर तुला कोणत्याही पुरुषाकडून मरण नको असेल तर तुला एक स्त्री मिळेल. महिषासुर म्हणाला, ठीक आहे, अहो एक स्त्री काय मला मारूच शकत, तिच्यात तर ताकदच नसते, मी तिला सहज जिंकतो. स्त्रीमध्ये ताकद नसते हा महिषासुराचा भ्रम होता आणि त्यामुळेच त्याचा घात झाला. स्त्री ही महान आहे, हो ती गृहलक्ष्मी आहे. प्रत्येक घर एक स्त्री सांभाळत असते. घर कशाला, ही संपूर्ण चराचर सृष्टी, हे जग सुद्धा स्त्रियाच सांभाळतात. कसं? धन, विद्या आणि बल या तीन गोष्टींशिवाय हे जग चालू शकतं का? नाही. या तीन गोष्टींशिवाय हे जग चालू शकणार नाही. विद्येची देवता कोण? सरस्वती माता.
धनाची देवता लक्ष्मी माता आणि बल म्हणजे शक्तीची देवता दुर्गा माता. या तिघही स्त्रियाच आहेत. आणि धन विद्या व बल या तिघांशिवाय ही चराचर सृष्टी चालणे अशक्य आहे. म्हणजे स्त्रियांशिवाय ही चराचर सृष्टी चालणे अशक्य आहे. म्हणून स्त्रिया फार महत्वाच्या आहेत. अहो, स्त्री ही असामान्य अशी घडली आहे. परंतु हा दुष्ट महिषासूर तिला कमी लेखत होता. आणि त्यामुळे त्याने मला कोणत्याही पुरुषाकडून मरण नको असा वर मागितला. आणि त्याला तो वर मिळाला. आधी क्रूर, निर्दयी, उन्मत्त असलेला राक्षस ह्या वरामध्ये अधिक क्रूर झाला, उन्मत्त झाला. त्याने संपूर्ण पृथ्वीवर हाहाकार माजवला. तो सर्वांवर अन्याय अत्याचार करू लागला. त्या महिषासुराचा नुसता आवाज जरी ऐकला तरी सर्वजण घाबरत होते. आणि अशातच याने इंद्रलोकावर स्वारी केली. देवांचे व राक्षसांचे महाभयंकर युद्ध झाले. परंतु त्यामध्ये देवांचा पराभव झाला. ततः पराजिता देवा पद्मयोनी प्रजापती पुरस्कृत्य तथास्तत्र यत्रेश गरुडध्वजी गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्व देवांचा महिषासुराकडून पराभव झाला. त्या महिषासुराने सर्व देवांचे तेज काढून घेतले. असुर जिंकले आणि त्यामुळे या महिषासुराला इंद्रासन मिळाले आणि तो संपूर्ण सृष्टीचा राजा झाला. आता एक असुर राजा असल्यामुळे संपूर्ण सृष्टी त्याच्या कलाने चालू लागली. धर्म, सत्संग, भजन, पूजन नष्ट होण्याची स्थिती आली. भेदभाव, भेदवृत्ती, असुरी वृत्ती, भांडणे वाढू लागली. आता सर्व देव ब्रह्मदेवांकडे गेले आणि ब्रह्मदेवांना म्हणाले, हे देवा, या संपूर्ण सृष्टीवर एक असुरी संकट ओढावले आहे. आता या संकटातून तुम्हीच आम्हाला बाहेर काढू. तेव्हा आमची मदत करा देवा, आमची मदत करा. तेव्हा ब्रह्मदेवांसह सर्व देव श्री विष्णूंपाशी गेले. हरिहरांना म्हणाले, हे देवा, त्या महिषासुराने संपूर्ण सृष्टीत हाहाकार माजवला आहे. तो सर्वांवर अन्याय अत्याचार करत आहे. त्या महिषासुरापासून आमचे रक्षण करा देवा, आम्हाला वाचवा देवा, आम्हाला वाचवा. सर्व देवांनी आपल्या पराभवाची कथा हरिहरांना सांगितली. आर्या कार्याचे वर्णन करतात. हरिहरा संघ
त्यांच्या पराभवाची कथा हरिहरांना सविस्तर सांगितली. हे ऐकताच भगवान शंकरांना श्री विष्णूंना भयंकर राग आला. त्यांचे मुख क्रोधाने लाल झाले आणि त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांच्या तोंडातून तेज बाहेर येऊ लागले. त्याबरोबर निस्तेज निष्प्रभ झालेल्या देवांच्या तोंडातून तेज बाहेर येऊ लागले आणि त्या तेजाचा सुंदर असा गोलाकार तयार झाला. पाहता पाहता त्या तेजाने स्त्री रूप साकार केले. भगवान शंकरांच्या तेजाने तेजस्वी मुख तयार झाले. यम तेजातून काळे भोर लांब सडक केस तयार झाले. श्री विष्णूच्या तेजाने 18 हात तयार झाले. अशी ती स्त्री तेजाने कांतीने प्रसन्न दिसत होती. अशी ती स्त्री म्हणजे शिवा दुर्गा देवी, महाकालिका, महासरस्वती, जगदंबिका, त्रिगुणात्मिका तीच. अशा त्या देवीला सर्व देवांनी पाहिले आणि देवांची आता खात्री पडली. ही देवी महिषासुराचा वध करणार. आता देवीने महिषासुराच्या वधासाठी सज्ज व्हावे. यासाठी देवांनी आपली शस्त्रे तिला भावपूर्वक अर्पण केली. वस्त्राणि अनेक रूपाणि तथा भेदं च दंशयम् कमलाय पंकजं माला शिरस्फुरति शार्दूला जगदम्बा माता की जय. पिनाकधारी भगवान शंकरांनी त्या देवीच्या हातात त्रिशूळ दिले. विष्णूंनी चक्र दिले, इंद्राने वज्र दिले, काळाने ढाल आणि तलवार दिली. विश्वकर्मांनी परशु दिला, अग्नीने तेज दिले, सूर्याने शक्ती दिली, हिमालयाने वाहन म्हणून सिंह दिला आणि क्षीरसागराने सर्व अलंकार दिले. अशी ती देवी सर्व शस्त्रास्त्रांनी संपन्न झाली. त्या देवीचे वर्णन दुर्गा सप्तशतीमध्ये केले आहे. काय त्या देवीचे ते तेज होते. अतुलं तत्र तेजं सर्वदेव शरीरजं तेजस्तदं नारी व्याप्तलोकं वयं पुरेशा जगदम्बा माता की जय. त्या सिंहारूढ अशा देवीचे भव्य दिव्य तेजस्वी उग्र स्वरूप पाहून सर्व देवांनी तिचा जय जयकार केला. त्या गगनभेदी जय जयकाराने आकाश आणि अवकाश व्यापून गेले. त्या जय जयकाराचा असा परिणाम झाला की त्या ध्वनी प्रतिध्वनीमुळे पृथ्वी आनंदात डोलू लागली. सर्वत्र उत्साह निर्माण झाला. सर्व देव आई जगदंबेला प्रार्थना करू लागले, हे देवी, त्या सृष्टीवर महाभयंकर संकट ओढावले. महिषासूर नावाचा राक्षस संपूर्ण सृष्टीत हाहाकार माजवत आहे. त्या संकटातून आम्हाला तूच वाचवू शकते. त्या राक्षसाचे तूच निर्धारण करू शकते. तेव्हा देवी, आम्हाला या संकटातून वाचव. आई जगदंबे, आम्हाला वाचव. कवी वर्णन करतात. तारी मला
जगदंबे या संकटातून आम्हाला वाचव. देवाची ती प्रार्थना ऐकून देवीने अशी महाभयंकर गर्जना केली की आकाश पाताळ दुमदुमून निघाले, सागर उसळला, पर्वतांना हादरे बसू लागले. समुद्रातल्या लाटा तर पर्वता एवढ्या उसळू लागले, ज्वालामुखी उसळले. संपूर्ण पृथ्वीवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पण इकडे ही गर्जना पाताळ लोकांपर्यंत पोहोचली आणि पाताळ लोकात एकच खळबळ पडली. राक्षस घाबरले. अरे, एवढी महाभयंकर गर्जना केली कोणी? ही गर्जना केली तरी कोणी? महिषासुराला तर आश्चर्यच वाटले की मी संपूर्ण सृष्टीचा राजा असताना इतकी महाभयंकर गर्जना केली कोणी? एवढे दुस्साहस झाले तरी कोणाचे? त्याने दूतांना आज्ञा केली, जा, कोणी गर्जना केली आहे ते पाहून या. बरोबर महिषासुराचे दूत आवाजाच्या दिशेने निघाले आणि जिथे आई जगदंबा होती तिथे येऊन पोहोचले आणि त्या आई जगदंबेला पाहतच उभे राहिले. हो, काय त्या देवीचे ते तेज होते. अतिशय प्रसन्न असे मुख, काळे भोर लांब सडक केस, 18 हात, त्या प्रत्येक हातात भगवंतांनी दिलेले शस्त्र, गळ्यात रुंडमाळा, रक्तवर्णाची साडी, अशी ती जगदंबा सर्व देवांच्या तेजाने शोभून दिसत होती. त्या जगदंबेला ते अजून पाहतच उभे राहिले. या देवीचे वर्णन पद्यकार एका दिंडीमध्ये करतात. तिच्या चरणाच्या भाराने पृथ्वी थरथर कापत होती. मुकुटकोटी अंबरात टोचत आहे. तिच्या डोक्यावरचा तो मुकुट जणू त्या आकाशाला टोचत होता. धनुष्यब्दे पाताल कलश होते. तिच्या धनुष्याच्या तडकाराने पाताळाचा शोभ होऊन जात होता. दिशा व्यापूनी भुजसती शक्ती शोभे, अशी ती जगन्माता सर्व दिशा व्यापून शोभत होती. अशा त्या जगदंबेला महिषासुराचे दूत पाहतच राहिले. ज्या देवीच्या फक्त गर्जनेमुळे या राक्षसांमध्ये खळबळ माजला होता. हे घाबरले होते. त्या देवीला बघून स्वतःचा जीव वाचवण्याचा विचार या असुरांच्या मनात आला नाही. त्यांच्या मनात काय विचार आला? ही देवी इतकी सुंदर आहे, इतकी सुंदर आहे की ही आपल्या राजांना राणी म्हणून शोभेल. त्याबरोबर महिषासुराचे दूत पुन्हा महिषासुराजवळ आले आणि महिषासुराला म्हणाले, महाराज, ती गर्जना एका स्त्रीने केली आहे. त्याबरोबर महिषासुराला राग आला. अरे, एका स्त्रीची एवढी हिंमत, ती एवढी मोठी गर्जना करते. त्यावर महिषासुराचे दूत म्हणाले, अहो महाराज, ही गर्जना स्त्रीने केली आहे,
परंतु ती देवी इतकी सुंदर आहे, इतकी सुंदर आहे की ती तुम्हाला राणी बनवू शकते. हे ऐकताच कामांध झालेला महिषासुर म्हणाला, अशी जर मला शोधण्यासाठी असेल तर तुम्ही तिला माझ्यासाठी लग्नाची मागणी घाला. याबरोबर महिषासुराचे दूत पुन्हा जिथे जगदंबा होती तिथे आले. म्हणाले, हे देवी, आम्ही राजा महिषासुराचे दूत आहोत. आमचे राजा त्यांनी देवांना हरवले आहे, राक्षसांना हरवले आहे. ते सर्व पुरुषांना अजिंक्य आहे. आमचे राजा फार पराक्रमी आहे. असे आमचे राजा महिषासुर, त्यांच्याशी तुम्ही विवाह करा अशी त्यांची इच्छा आहे. आई जगदंबे त्यांचे ते बोलणे शांतपणे ऐकून घेतले. म्हणाली, तुमच्या राजाची अशी इच्छा असेल तर ठीक आहे, परंतु माझी सुद्धा एक अट आहे. महिषासुराचे दूत म्हणाले, हे देवी, तुझी अट काय आहे? तेव्हा देवी म्हणाली, जो कोणी मला युद्धामध्ये जिंकेल मी त्याच्याशी विवाह करेन. महिषासुराच्या दूतांनी हा निरोप येऊन महिषासुराला सांगितला. हे ऐकताच महिषासुराला प्रचंड राग आला. अरे, त्या स्त्रीची एवढी हिंमत, एकतर महाभयंकर अशी गर्जना करते आणि आता मलाच युद्धाला आवाहन देते. आता युद्ध केलेच पाहिजे. त्याबरोबर महाभयंकर असा रणसंग्राम सुरू झाला. कवी वर्णन करतात, भेदीवशी संग्राम जयनाद से गुंजी दिशा. भेदीवशी संग्राम जयनाद से गुंजी दिशा. भेदीवशी संग्राम, भेदीवशी संग्राम, भेदीवशी संग्राम जयनाद से गुंजी दिशा. महाभयंकर असे युद्ध सुरू झाले. तलवारींचे आवाज खणाणू लागले. बाणांचा सुळसुळाट, अश्वांचे किंकाणे, गजांचे चित्कार ऐकू येऊ लागले. तिकडून देवसैन्य देवीचा जय जयकार करतात आणि तिकडून असुर सैन्य महिषासुराचा जय जयकार करतात. अशा प्रकारे संपूर्ण युद्धभूमी दणाणून गेली. युद्ध सुरू झाले. प्रथमतः महिषासुराचा चिक्षुर नावाचा सेनापती युद्धभूमीत आला आणि त्याने देवीशी युद्ध केले. त्याच्याबरोबर चामर दैत्य आणि पाशकल दैत्य सोबत. या तिघांचेही देवी बरोबर महाभयंकर असे युद्ध झाले. पण देवीने त्यांना व्यवस्थितही पाठवले. नंतर पाशकल दैत्य 60 लक्ष रथस्वार घेऊन आले. याचे सुद्धा देवी बरोबर घनघोर युद्ध झाले. परंतु देवीने ह्याचाही वध केला. नंतर विडाल दैत्य 5 लक्ष रथस्वार घेऊन युद्धभूमीत आले. हा राक्षस विविध शस्त्रास्त्रांमध्ये पारंगत होता. त्याने आपल्या बरोबर त्रिशूळ, निम्मीपाल, खड्ग, तोमर, पट्टशीर अशी विविध शस्त्रे घेऊन आला. त्याचे देवी बरोबर युद्ध सुरू झाले. तिकडून देवी बाण मारते, तिकडून तो बाण मारतो. तिकडून देवी बाण करते, तिकडून तो बाण करतो. शस्त्र संपली, अस्त्र सुरू झाली. शस्त्रास्त्रांचा पाऊस युद्धभूमीवर पडला. पण देवीने याला सुद्धा यमसदनी पडला. या असुरांनी देवीला फार त्रास दिला होता. हो, या असुरांशी आपली देवी 9 दिवस लढत होती. या 9 दिवसात तिने 9 रूपे घेतली. ती 9 रूपे कोणती? प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चन्द्रघूमेति, कुष्माण्डेति, चतुर्थकम्
षष्टमं कात्यायनी च अष्टमं कालरात्रि च नवमं सिद्धिदात्री नवदुर्गा प्रकीर्तितः उत्तानि तानि नामानि ब्रह्मण्यैव महात्मना जगदम्बा माता की जय. जगदंबे अशी नूर केली आणि या असुरांना ठार केले, त्या असुरांचा वध केला. पण अशा प्रकारे आपली सेना शीण होताना पाहून महिषासुराला राग आला. अरे, ही स्त्री युद्धाला आवाहन करते आणि माझ्या असुरांना, माझ्या सेनापतींना मारते. तिची एवढी हिंमत. आता महिषासूर स्वतः युद्धभूमीत उतरला. त्याने आपल्या नावाप्रमाणे महाभयंकर असा आकार केला आणि रेडा बनून युद्धभूमीवर आला. त्याने आपल्या पुराने भूतचूर्ण करून टाकले. आपल्या पर्वताने मोठमोठी पर्वते तो उठून टाकू लागला. असा महिषासूर या युद्धात देवीचे देवगण तसेच देवीचे वाहन सिंह सुद्धा लढत होते. त्या महिषासुराने म्हणजे या रेड्याने त्या सिंहाशी युद्ध केले. त्या महिषासुराने गजाकार घेतला. त्याने रूप बदलले, कारण हा रूप बदलण्यात पारंगत होता. आणि त्याने देवीचे वाहन सिंहाला ओढून मोठ्याने गर्जना केली. हे लक्षात येताच देवीने त्या गजाची सोंडच टाकली. आता देवी म्हणाली, हे बघ महिषासुरा, तू फार उन्मत्त झाला आहे. तू सर्वत्र हाहाकार माजवला आहे. तू माझ्या भक्तांना छळलेस, देवांना त्रास दिला. आता मी तुझा वध करणार. हे ऐकताच महिषासूर, हा महिषासूर महान चालक होता. हा पटापट वृत्त बदलू लागला. देवी त्याच्या अंगावर त्रिशूळ घेऊन धावली. तेव्हा हा महिषासूर रेड्याच्या रूपात होता आणि मनुष्याच्या रूपात येऊ पाहत. त्याचा प्रयत्न तरी करत होता. आई जगदंबा त्याच्या अंगावर त्रिशूळ घेऊन धावली आणि त्याचा शिरच्छेद केला. महिषासुराचे धड शिरा वेगळे झाले आणि हा महिषासूर धड ना मनुष्य आणि धड ना रेडा अशा स्थितीत त्याचा वध झाला. आई जगदंबेने महिषासुराचा वध केला आणि तिच्या नावात भर पडली. ती महिषासूर मर्दिनी झाली. सर्व देवांनी तिचा जय जयकार केला. सर्व देव म्हणाले, आई जगदंबे, तू आम्हाला महाभयंकर अशा संकटातून वाचवले आहे. सर्व देव देवीची स्तुती करू लागले. ती स्तुती कशी होती? शक्रादय सुरगणानि हते देवी तस्मिन् दुरानि सुरानले चिदेव्या जगदम्बा माता की जय. सर्व देव देवीची स्तुती करू लागले आणि त्या स्तुतीने प्रसन्न होऊन आई जगदंबा म्हणाली, जो हवा तो वर. तेव्हा सर्वदेव म्हणाले, आई जगदंबे, यापुढे जो भक्त तुझी भक्ती करेल, तुझे नाम घे, त्या भक्ताचे कल्याण कर. आणि जेव्हा या सृष्टीवर संकट येईल तेव्हा त्या संकटातून तुझे रक्षण कर. आई जगदंबा तथास्तु. श्रोते हो, ज्यावेळी संपूर्ण पृथ्वीवर संकट येते त्यावेळी आई जगदंबा भक्तांच्या रक्षणासाठी धावून येते. अशा या जगदंबेचे वर्णन कवी करतात. जय जगदंबे विश्वमोहिनी, जय जगदंबे विश्वमोहिनी, मूलमाये उदयोस्तु अगाध
उदयोऽस्तु आय जगदम्बे आय जगदम्बे आय जगदम्बे जय जगदम्बे विश्वमोहिनी मूलमाय उदयोऽस्तु जय जगदम्बे विश्वमोहिनी मूलमाय उदयोऽस्तु आभार सत्कार तुझी जया जय आभार सत्कार तुझी जया विश्वंभरी उदयोऽस्तु आय जगदम्बे आय जगदम्बे आय जगदम्बे शैलवृत्ति ब्रह्मचारिणी चन्द्रघण्टे उदयोऽस्तु शैलवृत्ति ब्रह्मचारिणी चन्द्रघण्टे उदयोऽस्तु पुष्पाणि चन्द्रमागतु कात्यायनी उदयोऽस्तु कात्यायनी उदयोऽस्तु कालरात्रिः महागौरी कालरात्रिः महागौरी सिद्धिदात्री उदयोऽस्तु अनेकरूपेण सुरदण्डिशी अनेकरूपेण सुरदण्डिशी नवदुर्गे आय जगदम्बे आय जगदम्बे आय जगदम्बे ज्यावेळी या संपूर्ण सृष्टीवर संकट येते त्यावेळी हा भगवंत हातात चक्र गदा घेऊन या भक्तांचे रक्षण करतो. हा आशय सांगणारा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग त्या अभंगाचे आपण स्मरण करू. आणि आज या ठिकाणी सावंतवाडीतील विठ्ठल मंदिर माझ्यासारख्या कीर्तनकाराला या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. तुम्हा सर्व श्रोत्यांचे आभार मानते. तसेच मला हार्मोनियमची साथ करणारे बुवा सुहास राऊत, तबल्याची साथ करणारे श्री कासार काका व झांजीची साथ करणारे हेमंत राऊत यांचे सुद्धा मी आभार मानते व तुम्हा सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानते. व माझे हे कीर्तन पुष्प त्या भगवंताच्या त्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करण्याची संधी दिली त्याबद्दल सुद्धा आभार मानते. आता आपण तुकोबाराय यांच्या अभंगाचे स्मरण करूया व कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे भैरवी